विमानाचा अपघात घडलेला आहे। होय, आता विमानाचा अपघात हा दुसरी वेळ बारामती या ठिकाणी बघायला मिळाले। बारामती या ठिकाणी अजितदादांच्या विमानाच्या अपघातानंतर हा अपघात जे आहे ती चर्चेचा विषय देखील ठरलेलाच आहे। बघा, अजितदादा यांच्या विमानाचा अपघात मुंबई ते बारामती या रूटमध्ये झालेला होता। बारामती या ठिकाणी विमान पोहोचला आणि अपघात हा भीषण स्वरूपाचा अजितदादा यांच्या विमानाचा झालेला होता आणि त्यांचा अपघात जो विमानाचा झालेला होता तो एकदम पहाटेच्या वेळेस झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पण बघा, पुन्हा एकदा बारामतीमध्ये म्हणजेच आज विमानाचा एक अपघात झालेला आहे। विमानाचा अपघात झालेला असून त्यामध्ये जे आहे ती कोणालाच काही जास्त प्रमाणामध्ये इजा झालेली नाही, थोडीफार झालेली आहे। सर्व काही जण सुखरूप असल्याची माहिती पण समोर आलेली आहे। पण या विमान अपघाताने पुन्हा एकदा अजितदादा यांच्या विमान अपघाताची आठवण करून दिलेली आहे आणि दादांची देखील आठवण जी आहे ती मोठ्या प्रमाणात लोकांना झालेली आहे। हाच क्षण असल्यासारखं आता सर्वांना वाटत आहे, कारण की आता हे विमान जे आहे ते शिकण्यासाठी सुरुवात असल्याचं बऱ्याच जणांकडून सांगण्यात येत आहे। विमान आल्यानंतर जे आहे ते विमानाचा अपघात काही वस्तू कशाला तरी धडकलं, म्हणजे जे पोलखांब लाईटीचे असतात याला मोठी धडक झाली आणि हे विमान कोसळल्याची चर्चा सध्या आहे आणि अशी माहिती देखील तेथील आसपासच्या नागरिकांनी दिलेली आहे। बघा, आता ही माहिती समोर आलेली असून या विमानाचा अपघात झाला त्यामुळे बारामतीमधील जे इतर लोक आहेत त्यांच्यामध्ये घबराहटीचं वातावरण आहे। असं सारखं का घडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच भागाच्या थोड्याफार अंतरावरती या विमानाचा अपघात झालेला आहे, म्हणजे तोच एरिया असल्याची माहिती देखील बरेच जण आता सांगू लागलेले आहेत। आणि हा अपघात जे आहे ते झाल्यानंतर तेथील आसपासच्या लोकांचं देखील लक्ष होतं, तेथील लोकांनी पण बघितलं याचं कारण काय ते पण समोर आलेलं आहे। बघा, हे विमान आल्यानंतर तिथे लाईटीचे काहीतरी खांब आहेत आणि त्याचा एक जो बाजूचा साईडचा हिस्सा आहे, म्हणजे जी एक प्लेट आहे ती प्लेट विमानाची जी असते ती खांबाला लाईटीच्या धडकली आणि एक मोठी धडक झाली असं लोकांचं म्हणणं आहे। धडक झाल्यानंतर ते विमान तिथे जागीच खाली कोसळल्याचं बघायला मिळालं। त्या विमानामध्ये जे कोणी होते ते सुखरूप असल्याची माहिती पण आता समोर आलेली आहे। बघा, आता अजितदादा यांच्या विमानाचा अपघात होऊन बरेच दिवस, महिने बरेच आता उलटून गेलेले आहेत, तरी आता अजितदादा हे काही लोकांच्या मनातून अजून तरी गेलेले नाही, कारण की कामाचा माणूस म्हणून ओळख एक अजितदादांची होती हे तर सर्वांना माहितीच आहे। पण या विमान अपघातामुळे सगळ्यांच्या मनात लगेच असा पण प्रश्न आला, असा पण विचार आला की हो, अजितदादांच्या पण विमानाचा अपघात झालेला होता। अजितदादांच्या विमानाचा अपघात पण बारामतीतच झालेला होता आणि ही बातमी विमानाची जी आल्यानंतर लोक पुन्हा एकदा आश्चर्याने बघू लागले की नेमकं बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात कसा झालेला आहे, विमान अपघातामध्ये नेमकं काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे, अशी देखील बघण्याची चावली लोकांची लागलेली होती। पण एक सांगायचं झालंच तर हे विमान बारामतीमध्ये अजितदादांच्या विमानाचा ज्या ठिकाणी अपघात झालाय त्याच्या फक्त थोड्याशाच अंतरावरती या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे। म्हणजे बारामतीमध्ये पुन्हा दुसरा अपघात होत आहे आणि याकडे तेथील नागरिकांचं म्हणणं आहे की अशा अपघात का होत आहेत, विमान कंपन्या लक्ष का देत नाहीत, विमान उडवण्याची परवानगी या कंपनीला होती का, अशा प्रकारचे प्रश्न हे तेथील आसपासच्या नागरिकांनी उपस्थित केलेले आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। हा जो विमान अपघात बारामती या ठिकाणी झालेला आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी वगैरे काही झालेला नाहीये, त्यामुळे सर्व काही सुखरूप आहेत। याकडे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात विमान अपघात झाल्यानंतर या ठिकाणी पण गर्दी जमलेली होती, पण तेथील आलेल्या माहितीनुसार कोणालाही दुखापत जास्त काही झालेली नाहीये, सर्वजण सुखरूप आहेत अशी बातमी समोर आलेली आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल लावून वरती टाका। धन्यवाद।